पहिला चेंडू अमिताचा सामना करेल प्रदोष, एक डावखुरा फलंदाज, एक नावाजलेला फलंदाज। पहिला चेंडू हलक्याच हाताने टटवलेला चेंडू, इतका काय त्यांना कळलेला नाहीये आणि या ठिकाणी थोडीशी मिसकम्युनिकेशन करताना दोघांमध्ये आणि एक धाव अर्जित केलेली आहे आपल्या संघासाठी। पहिली धाव ही थोडी चाचपडत म्हणता येईल या ठिकाणी प्रदोष बाईकर आणि ऋषिकेश देसाई यांच्या मधून। दरम्यान पुढील चेंडू अमिताचा सामना करेल तो प्रदोष, माफ करा मित्रांनो ऋषी, एक चांगला एक मोठा खेळाडू, एक अनुभवी खेळाडू ज्याला सतत 26 वर्ष अंडरआर्म क्रिकेटमध्ये त्यांनी आपलं योगदान दिलं आहे असा एक माणूस या ठिकाणी उभा आहे, तो म्हणजे ऋषिकेश। दुसरा चेंडू अमिताचा सामना करेल ऋषी, पुढील टाकलेला चेंडू ऋषी आला पण या ठिकाणी थोडीसा स्वैर मारा अवांतर धाव। पंच गंभीर यांना हात हवेत उचलण्याची संधी वाईटच्या स्वरूपात, थोडासा कुठेतरी गोलंदाज प्रेशरमध्ये दिसताना, कारण का समोर नक्कीच एक मोठा असा फलंदाज आहे, एक अनुभवी फलंदाज आहे। पुन्हा एकदा टाकलेला चेंडू स्क्वेअर कटला, डिक्लेअर झोनमध्ये जात चेंडू खणखावत एक धावेनुसार डिक्लेअरच्या रूपात मिळते ती सायबा या संघाला। धावफलक हलवतात 3, 2 चेंडूच्या समाप्तीनंतर। पुढील चेंडू ऋषिकेश यांचा सामना करेल अमितचा ऋषी, पुढील चेंडू टाकला फुलटोचा चेंडू, लेगला टोटला चेंडू, थोडा फंबल होतं या ठिकाणी आणि मात्र सामन्याकडे या खेळाडूचं लक्ष नव्हतं की रनिंग बिटवीन विकेट जर का थ्रो अचूक असता, टाइमावर असता तर नक्कीच या ठिकाणी काहीतरी आपल्याला वेगळं बघायला भेटलेलं असतं मित्रांनो। आणि दरम्यान धावसंख्या पोहोचते जाऊन ती 4। पुन्हा एकदा अमित, थोडंसं कुठेतरी नवोदित खेळाडू आहे, थोडंसं कुठेतरी खाली अंडर प्रेशर जाताना दिसतात आहे, कारण का 2 मातब्बर फलंदाज या ठिकाणी मैदानात उतरलेली जोडी प्रदोष बाईकर आणि ऋषिकेश देसाई। पुढील चेंडू अमित याचा सामना करेल प्रदोष, सुंदरसा हलक्यातून टटवलेला चेंडू, एक धावेनुसार इकडे एक धाव पूर्ण करताना आणि धावसंख्या जाऊन ठेपते ती 5 या धावफलकावर। आणि पहिल्या षटकातील 5वा चेंडू घेऊन येतोय तो अमित, आतापर्यंत एकच अवांतर धाव टाकली आहे आणि बाकीच्या सर्व चेंडूंवर सिंगल धावा दिलेल्या आहेत, असं समीकरण आतापर्यंत त्याच्या गोलंदाजीवर थोडंसं फिल्डिंगमध्ये चेंज करताना या ठिकाणी साई श्रद्धाचा हा संघ। पुढील चेंडू सामना करेल ऋषी, अमित याचा फलंदाजी मार्गावर सज्ज, लेगच्या दिशेने टटवलेला हा चेंडू, एक धाव या ठिकाणी मिळेल, स्वतःची वैयक्तिक एक धाव आणि संघाची एक धाव अशी पुढे सरसावत 6 धावा फलकावर लागल्यात आतापर्यंत आणि स्वतःच्या वैयक्तिक 3 धावावर खेळतो तो ऋषी। दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर सज्ज अमित, फलंदाजी मार्गावर सज्ज प्रदोष, सामना करेल तो अमित याचा। पुढील चेंडू अमितचा आणि काही ठिकाणी मोठा फटका आणि मात्र या ठिकाणी ढिल्ला क्षेत्ररक्षण 4, कम ऑन डीजे। In the mix. धन्यवाद डीजे। सुंदर असा शेवटच्या चेंडूवर चौकार मारलेला आहे आणि धावफलक नेला तो 10 या संख्येवर। 10 नो लॉस। सायबा संघाची स्थिती सुसज्ज स्थिती सध्या तरी दिसताना सायबा हा संघ, शाही श्रद्धा, सर्व नवखे खेळाडू कुठेतरी दर्पणाखाली या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। ज्या प्रकारचा क्षेत्ररक्षणाचा नजारा भेटला, अतिशय हा गचाळ क्षेत्ररक्षणाचा नजारा आपल्याला या ठिकाणी साई श्रद्धा या टीम मार्फत आपल्याला बघायला भेटलेला आहे। दरम्यान वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन येतो आहे तो कृष्णा, गोलंदाजी मार्फत सज्ज, सामना करेल ऋषी। पुन्हा एकदा आडव्या पट्ट्याचा हा चेंडू पण थोडक्यात वाचला मित्रांनो, चेंडूचा डिक्लेअर झोनमध्ये एका धावेसाठी आणि धावसंख्या जाऊन ठेपते ती 11। पुरेपूर फायदा या ठिकाणी उचलताना, आपलं होम ग्राउंड आहे, ऋषिकेश यांना माहिती आहे कशा प्रकारचा खेळ या ठिकाणी खेळायचा, आपल्याला कशा प्रकारचे फटके आपल्याला खेळायचे आहेत, कारण का सतत रोज त्यांचं या मैदानावर खेळ हा चालूच असतो आणि त्याचा कुठेतरी त्यांना लाभ होईल का हे आपण या ठिकाणी पाहू शकतो। दरम्यान पुढील चेंडू कृष्णा याचा सामना करेल ऋषिकेश, कृष्णाने टाकलेला चेंडू आणि एक अवांतर अशी धाव, एक धावेच्या रूपात धावसंख्या जाऊन ठेपते ती 12। दरम्यान कृष्णाचा पहिल्या षटकातील दुसरा चेंडू, सामना करेल ऋषी,
पुन्हा एकदा लेगला टटोला चेंडू तितका सुंदर क्षेत्ररक्षण तिथे सुंदर फेकी पण चेंडू काय गॅदर नाही झाला आहे. पंचांकडे दात मागितली जात आहे दात फेटाळून लावलेले आहे आणि या ठिकाणी एक धाव आपल्या संघासाठी फलकावर लागत 13-9 लॉस. आतापर्यंतची सुंदर अशी सुरुवात या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते ती साहेबाच्या मार्फत प्रदोष बैकर आणि ऋषिकेश देसाई या ठिकाणी दोन्ही एक मातब्बर खेळाडू दोन्ही मातब्बर फलंदाज तडाखेबाज फलंदाज म्हणता येईल. खूप पुढील चेंडू कृष्णाचा प्रदोषसाठी हलक्या जादाने टटोला चेंडू लेगच्या दिशेने आणि दरम्यान एक धाव पूर्ण करताना पल्पर कॅप होल्डर आमचे प्रदोष बाईकर. मागच्याच मॅचमध्ये त्यांनी 3 विकेट घेऊन ही सन्मानजनक टोपी आपल्या डोक्यावर घातलेली आहे असा हा प्रदोष बाईकर या ठिकाणी आपल्याला दिसत आहे आणि त्याच्या साथीला उतरलेला आहे तो ऋषिकेश. पहिला चेंडू पुढील चेंडू कृष्णाचा सामना करत ऋषी थोडा मोठ्या फटक्यांची गरज या ठिकाणी धावफलक उंचावर नेण्यासाठी ती साहेबा या संघाला सुंदर असा टटवलेला चेंडू लेगच्या दिशेने सरळ डिक्लेअर झोन मध्ये जात चेंडू एका धावेसाठी आणि धावसंख्या पुढे सरसावत 15-9 लॉस. सुरेख अशी या ठिकाणी सुरुवात. थांबते समाधान. मागच्या मॅच मधील मॅन ऑफ द मॅच जावेद मंसोरी अफलातून षटक हाताळलं आणि तो ठरतोय मागच्या मॅच मधील मॅन ऑफ द मॅच. धन्यवाद डीजे. बघा मित्रांनो मी आताच तुम्हाला सांगितलेलं कुठेतरी या मैदानाचा फायदा उचलतील आणि त्यांनी उचलला आहे पुरेपूर आणि त्याचं रूपांतर घडवून आणले ते चौक्यात. खणखणीत चौका निघाला ऋषिकेशाच्या बॅटमधून. शेवटचा चेंडू 19 धावा लागलेल्या आहेत दुसऱ्या षटकातील. ऋषिकेश ऑन मार्क सामना करेल तो कृष्णाचा. पुन्हा एकदा हा 9चा इशारा पंच गंभीर पंच चिचू यांच्याकडनं आणि एक अवांतर अशी धाव कुठेतरी दर्पणाखाली दिसताना हा खेळाडू. कारण का नक्कीच मित्रांनो ज्या खेळाडूला तो चेंडू टाकत आहे तो एक मोठ्या ताकदीचा खेळाडू आहे एक मोठ्या अनुभवाचा खेळाडू आहे आणि त्याच्यासमोर गोलंदाजी करणं काय सोपी गोष्ट नाही आहे. आणि दरम्यान कृष्णा शेवटचा चेंडू घेऊन ऋषिकेशाला आणि पुन्हा तीच चूक करून पंच गंभीर यांना अजून एक संधी कसरत करण्याची दोन्ही हात हवेत उचलण्याची या ठिकाणी देत कृष्णा एक अवांतर धाव वाईटच्या स्वरूपात. दरम्यान पुढील चेंडू कृष्णा यांचा सामना करेल तो ऋषी. फुल सुंदरसा चेंडू टटवलेला आणि मात्र या ठिकाणी थोडीसं मिसकम्युनिकेशन फिल्डर आणि बॉलरमध्ये. जर का चेंडू अचूक हा फेकी असता अचूक गॅदर केला असता तर नक्कीच परिणामाचा हा वेगळा असता या ठिकाणी मित्रांनो. आणि धावफलक पुढे सरसावत 22-9 लॉस. एक मिनिट थांबते समजता. मनोहर केणिकाका विनंती आहे की आपण मॅन ऑफ द मॅचचं टी शर्ट देऊन या ठिकाणी सन्मानित करायचे जावेद मंसोरी यांना. मनोहर काकांना विनंती आहे की आपण मॅन ऑफ द मॅचचं टी शर्ट देऊन या ठिकाणी सन्मानित करायचं जावेद मंसोरी यांना. धन्यवाद. यस जावेद मैन ऑफ द मैच का तेरे को अवार्ड मिला, कैसा फील कर रहे हो? क्योंकि पहला मैच आपने हारा था और उसके बाद दूसरा मैच में एक विन प्राप्त हुई, उसके बारे में क्या कहना चाहोगे? हेलो, हाँ, फर्स्ट मैच लो स्कोरिंग हुआ, रन्स कम मार दिए तो थोड़ा टीम में एफर्ट डालना था, तो फर्स्ट बैटिंग ही करनी थी, टॉस हारे या जीते तो थोड़ा स्कोर बोर्ड पे आया तो थोड़ा सा आत्मविश्वास बढ़ा और जीत के लिए खेलना है हल मैच अभी. यस, थैंक यू जावेद, अगले मैच के लिए तेरे को बहुत सारी शुभकामनाएं. धन्यवाद भारत. तर आतापर्यंत चित्र असं या सामन्यातलं 23 धावा लगाल्या स्कोरबोर्डवर आणि विकेट एकही गेली नाही. ती सायबा या संघाची एक मोठा संघ, एक दर्जेदार संघ म्हणून ज्याची विरार वसई या नगरात एक ओळख आहे. सायबा गेल्या 25-26 वर्षापासून सतत क्रिकेट खेळताना हा संघ दिसत आहे. जुने खेळाडू आहे, अनुभवी खेळाडू आहे प्रदोष बाईकरच्या रूपात. 4-2-4-8 बाईक ज्याची असेल त्याने त्यातून बाजूला काढावी. दरम्यान सन्मानाकडे परत येताना सुंदर असा फटका आणि तितकेच सुंदर क्षेत्ररक्षण. एका धावेसाठी धावसंख्या जात आहे ती पुढे सरसावत 24. 4-2-4-8. मित्रांनो
कृपया करून गाड्या मध्ये लावू नका, कोणाला त्रास नाही झाला पाहिजे आपल्यामुळे, याची दक्षता घ्यावी. पहिलं पुढील चेंडू सामना करेल तो ऋषिकेश मयूर याचा. आणि काय म्हटलं, हा चेंडू सुरेख असा चेंडू टाकून थोडासा वळण घेताना पण तितक्या सूझबूझ भरी हा पारी म्हणता येईल. एक हलक्याच हाताने टटवलेला चेंडू आणि एक धाव या ठिकाणी अर्जित करत ऋषी. स्वतःच्या 13 धावांवर वैयक्तिक 13 धावांवर खेळताना ऋषिकेश आणि प्रदोष मात्र आतापर्यंत 7 धावा वैयक्तिक खेळताना या ठिकाणी दिसताना आहे. दरम्यान मयूर सामना करत प्रदोषाचा. सुंदर हा टटवलेला चेंडू लेगच्या दिशेने पण थोडं मिसकम्युनिकेशन होते, डायरेक्ट चेंडू हिट होते विकेटला आणि ओ यू टी कम ऑन डीजे. धन्यवाद. 25 पहिला विकेटचा पतन या ठिकाणी होताना आपल्याला दिसत आहे. पहिला गडी बाद होताना दिसताना 25 या धावसंख्येवर. आता मात्र चेंडू उरलेले आहेत ते तिसऱ्या षटकातील 2 चेंडू. आणि बघा मित्रांनो, एक ऑरेंज कॅप होल्डर आणि एक पर्पल कॅप होल्डर दोन्ही खेळाडू आता मैदानात आपल्याला दिसत आहे. ऑरेंज कॅपच्या स्वरूपात दिसेल आपल्याला गौरव पाटकर, मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच घेणारा खेळाडू. 19 धावा पटकावलेला होता त्याने. दरम्यान पुढील चेंडू मयूर याचा सामना करेल प्रदोष बैकर. एक पॉवर प्लेचा षटक, दोन खेळाडू हे सर्कलच्या आतमध्ये असताना हळूच असा ऑफच्या दिशेने टटवलेले चेंडू डिक्लेअर झोनमध्ये जाताना एक धाव या ठिकाणी अर्जित करताना आपल्या संघासाठी प्रदोष बैकर आणि स्वतःसाठी धावसंख्या जाते आहे ती 26 या धावांवर. मयूर शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील सामना करेल तर प्रदेश बैकर. काय पॉवर प्लेचा थोडाफार तरी या ठिकाणी फायदा घेताना दिसतात का, परंतु तसे काही घडले नाही आहे आणि चेंडू मिस झालेला. आणि परंतु नशीब चांगलं की डिक्लेअर झोनमध्ये जाताना अवघी एकच धाव या ठिकाणी मिळाली. जर का चौकार मिळाला असा मित्रांनो तर नक्कीच कुठेतरी हे थोडं महाग पडलं असं साई सुद्धा या संघाला. आणि धावसंख्या जाऊन ठेपते ती 27 एक विकेटच्या मोबदल्यात. आतापर्यंत 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या लगायला फलकावर 27 आणि त्या बदल्यात एक मौल्यवान गडी ऋषीच्या मार्गे माघारी धारलेला आहे तो साई श्रद्धा या संघाने. आता शेवटचे 6 चेंडू कशा प्रकारचा प्रहार करेल गौरव पाटकर आणि प्रदोष बैकर. दोन्ही खेळाडूंमध्ये क्षमता आहे मोठे फटके लगावण्याची, स्कोरवर वरती नेण्याची. पुढील चेंडू सामना करेल तो आणि काय बोललो त्याप्रमाणे घडले आहे. FOUR4 कम ऑन डीजे. इंग्लिश में सांगू. धन्यवाद डीजे. आम्ही आता सुद्धा इंग्लिश मध्ये सांगितलं आहे. FOUR4 सुंदरसा फटका गौरव पाटकरच्या बॅटिंगमधून बघायला भेटतोय आपल्याला. कुठेतरी त्याचं मनोबल उंचावलंय. पहिल्या सामन्यात मॅन ऑफ द मॅचचा किताब घेऊन ऑरेंज कॅप घेऊन या ठिकाणी मैदानात सज्ज असा गौरव पाटकर. पहिल्या चेंडूवर खणखणाती प्रहार करत 4 रनांसाठी धाडलेला चेंडू सीमा पार. पुढील चेंडू रत्नेश याचा सामना करेल तो गौरव पाटकर. पुन्हा एकदा त्याच दिशेने फटकावलेला चेंडू पण आता मात्र मित्रांनो चेंडू जातो डिक्लेअर झोनमध्ये एका धावेसाठी आणि धावसंख्या 1 ने पुढे सरसावत. धावसंख्या लगावली ती 32 एका गडीच्या मोबदल्यात. चौथ्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन रत्नेश सामना करेल गौरव पाटकर. फुलटॉसचा चेंडू आणि 4. धन्यवाद डीजे. बघा मित्रांनो, घरगुती मैदानाचा पुरेपूर फायदा या ठिकाणी उचलताना साहेबा हा संघ कुठेतरी बॅक टू बॅक 2 बाउंड्रीज आलेल्या आहेत गौरव पाटकरच्या बॅटमधून. आणि आता एक मात्र तंत्रशुद्ध पद्धतीचा फटका म्हणता येईल. डिक्लेअर झोनमध्ये जात विकेटीच्या मागे धावसंख्या 1 ने पुढे सरसावत. धावसंख्या पडली ती 37. पुन्हा एकदा हलक्या हाताने टटवलेला चेंडू ऑफच्या दिशेने. कारण का मित्रांनो माहिती आहे धावसंख्या चांगले झालेले आहे. कुठेतरी एक समजदारीवाली खेळ या ठिकाणी खेळला पाहिजे असं गौरव पाटकरला कुठेतरी वाटलं आणि चांगला चेंडू त्याला मान देत एक धाव अर्जित केलेली आहे. शेवटचा चेंडू
काय या ठिकाणी आखणी असेल प्रदोषची, काय विचार करतो तो शेवटचा चेंडू कशा प्रकारे हाताळायचा, एक मोठा प्रहार असेल की सिंगल रन घेऊन 1+ करण्याचा इरादा त्याचा असेल या ठिकाणी. दरम्यान रत्नेशचा पुढचा चेंडू आणि मात्र चेंडू काही कळला नाही आणि डॉट बॉलची सांगता मित्रांनो या ठिकाणी चकवलेल्या प्रदोषाला. आणि इनिंग ब्रेक या ठिकाणी होताना 38 धावा फलकावर लगावलेल्या आहे सायबा या संघाने एका गडीच्या मोबदल्यात. आणि 39 धावांचं एक मोठं आव्हान असेल ते साई श्रद्धा या संघाला. धन्यवाद. 39 धावांचं एक आव्हान असेल साई श्रद्धा या संघाला. सुंदर फटकेबाजी, सुंदर बॅटिंग बघायला भेटली आपल्याला ऋषिकेशच्या माध्यमातून, गौरव पाटकरच्या माध्यमातून, प्रदोष बैकर याच्या माध्यमातून. कशा प्रकारे हा स्कोर या ठिकाणी चेस करेल साई श्रद्धा हा संघ, कशा प्रकारचा पाठलाग असेल, काय रणनीती असेल, थोड्याच वेळात या ठिकाणी चित्र स्पष्ट होताना मित्रांनो आपल्याला. साई श्रद्धा विरुद्ध सायबा आजच्या दिवसातील 5वा हा सामना. यापुढील होणारा सामना मेम बॉईज विरुद्ध सायबा बी. दोन्ही कर्णधारांना विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी नाणेफेक करावी. मी भरतला विनंती करेल की जरा नाणेफेकीचा कौल या ठिकाणी त्यांनी करून घ्यावा. सायबा बी विरुद्ध मेम बॉईज. पुन्हा एकदा मॅच कडे परतताना एकोणचाळीस. चला सलामवीरची जोडी रत्नेश आणि विवेक पांडे. सुंदर असा चेंडू ऋषिकेशचा गोलंदाजी मार्फत सज्ज. वैयक्तिक पहिली सांघिक पहिला षटक घेऊन एक अनुभव भरून खच्चून भरलेला गोलंदाज. 25 वर्षातून सलग क्रिकेट खेळताना पहिली गोलंदाजी टाकताना या ठिकाणी आपल्याला मैदानात दिसतो आहे तो म्हणजे ऋषिकेश. पुढील चेंडू ऋषिकेशचा ऑफला टडोला चेंडू. काय यांना थोडंसं हलक्या हाताने टडोल चेंडू, तितकं सुंदर क्षेत्ररक्षण. प्रसाद गावड हे चेंडूवर येत असतापर्यंत 1 धाव पूर्ण केली साई श्रद्धा या संघाने आणि धाव संघात नेऊन पोहोचवले 2 चेंडू 2 धावा. दरम्यान ऋषिकेश सामना करेल आणि या वादनेमध्ये त्रिफळा चीज झालेला आहे चेंडू. ओ यू टी कम ऑन डीजे. धन्यवाद डीजे. आणि 0च्या स्कोरवर बाद झालेला आमचा पहिला गडी रत्नेश. माघारी परतताना ऋषिकेश यांचा अचूक टप्पा, अचूक निशाणा साधला आणि त्याचा परिणाम काय झाला मित्रांनो, यष्टी उद्ध्वस्त झालेला आहे, त्रिफळा चित झालेला आहे खेळाडू. पुढील चेंडू ऋषिकेश यांचा. सामना करेल सुनील. हलक्या हाताने डोल्या चेंडू लेगच्या दिशेने. चेंडू जिथपर्यंत फील्डवर जात आहे. 1 धाव पूर्ण करेल साई श्रद्धा संघाचा खेळाडू सुनील. आपलं स्वतःचं या ठिकाणी खातं ओपन करत आणि टीमचा धावफलक नेताना 3 या स्कोर बोर्डवर लागताना असताना धावा एका गडीच्या मोबदल्यात. रत्नेश माघारी परतलेला या ठिकाणी आपल्याला दिसलेला आहे, त्रिफळाचित झालेला आहे. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, तितका सुंदर क्षेत्ररक्षण. पंचांकडे दाद मागताना पंच गंभीर दाद फेटाळून लावलेली आहे. सुंदर गॅदर केला चेंडू, सुंदर फील्ड केलेला चेंडू, अचूक फेकी. या ठिकाणी पुरेपूर आपला मैदानाचा फायदा उचलताना सायबा हा संघ. दरम्यान ऋषिकेश पुढील चेंडू सामना करेल तो विवेक. सुंदरसा पडकलेला चेंडू आणि हा थोडासा फेकी थोडीशी बाहेर जाताना होती, कलेक्ट करताना ऋषिकेशाला. दरम्यान पहिलं षटक सांगते करताना 5 धावा खर्च केला आणि 1 विकेट मिळवलेली ते ऋषिकेश यांनी. दरम्यान वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन प्रदोष बैकर ऑन बॉलिंग मार्क आणि विकेटवर असेल तो विवेक बॅटिंगसाठी सज्ज. आणि पॉवर प्ले घेतलेला आहे का या ठिकाणी? दरम्यान क्रिकेट सामन्यामध्ये परत येताना सुंदरसा हा फटका, तितकी सुंदर क्षेत्ररक्षण ऋषिकेशाच्या मार्फत. या ठिकाणी प्रदोष बैकर दुसरा चेंडू घेऊन आणि सुंदर हा चेंडू. एक थोडासा वळण घेताना
फलंदाजाला हा कळलेला नाही आणि चेंडू गेलेला निर्धाव आणि आमचे यष्टीरक्षक आतिफ या ठिकाणी सुरेख हा चेंडू टिपत प्रदोष बैकर यांचा पुन्हा लेगला बडवलेला चेंडू तितका सुंदर क्षेत्ररक्षण यावेळेस मात्र गडी बाद होतो. ओ यू टी कम ऑन डीजे धन्यवाद डीजे. एक परिपूर्ण असा खेळ या ठिकाणी बघताना गोलंदाजीमध्ये क्षेत्ररक्षणामध्ये फलंदाजीमध्ये सर्व फॉर्मॅटमध्ये आतापर्यंत जो सायबा संघ उतरलेला अप्रतिमाची कामगिरी आतापर्यंत केलेली ती सायबा संघाने प्रदोष बैकर पर्पल कॅप होल्डर सुंदर असा टाकलेला चेंडू आणि तितकाच सुंदर असा फटका डिक्लेअर झोनमध्ये जात चेंडू एक धाव अर्जित करत आपल्यासाठी आपल्या संघासाठी धावसंख्या नेऊन ठेवतो तो 6. 39 धावांचं लक्ष्य आहे मित्रांनो. एक धाव्याने काय होणार नाही. थोडे मोठे फटके तुम्हाला या ठिकाणी लगावे लागणार आहे आणि त्याचा कुठेतरी थोडासा विचार करताना हा फलंदाज दिसला. लेगच्या दिशेने हा टटवलेला प्रहार डिक्लेअर झोनमध्ये जात चेंडू एक धाव अर्जित केलेली आहे. या ठिकाणी धावसंख्या पुढे सरकत 7. प्रदोष बैकर पुढील चेंडू आणि या वेळेला मात्र हा चेंडू कळलेला नाहीये. वाईट साठी जाताना फलंदाज त्या ठिकाणी गेला पण चेंडू हा अचूक टप्प्यावर होता अचूक निशाण्यावर होता आणि सुंदर असं कलेक्ट केलं ते आमच्या यष्टीरक्षक आतिफ यांनी आणि त्याचा परिणाम चेंडू निर्धाव झालेला आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली ती 7. आणि वैयक्तिक पहिला आणि सांघिक तिसरा षटक घेऊन आमचे आतिफ शेख एक अनुभवी गोलंदाज हे सुद्धा गेल्या 26 वर्षापासून क्रिकेट खेळतात सायबा संघासाठी एक फिरकीसाठी फेमस असलेले आणि यावेळेस मात्र कुठेतरी चूक करताना दिसतात आहे. वाईड चेंडू अवांतर एक धाव पंच गंभीर यांना दोन्ही हात हवेत वरती करण्याची संधी आतिफ यांनी दिलेली आहे कसरत करण्यासाठी. पुढील चेंडू आतिफ याचा सामना करेल तो डावखुरला फलंदाज साई श्रद्धाचा संदीप. साईबाबी आणि मिमबॉईज आणि सुरेख असा त्रिफळाचित ओ यू टी कमॉन डीजे. धन्यवाद डीजे. एक मोठा अनुभव भरलेला हा संघ या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे आणि त्या अनुभवावर कुठेतरी खरे उतरताना दिसत आहे. थोडी जमवाजमव करत या ठिकाणी आतिफ. चला दरम्यान पुढील फलंदाज विनीत जागा घेतोय तो आता आउट झालेला संदीप याची. पुढील चेंडू आतिफ यांचा सुंदर असा चेंडू तितकाच सुंदर आहे फटका लेगच्या दिशेने एक धाव काय या ठिकाणी अडवताना आली आहे आणि धावसंख्या पुढे सरसावत अवघ्या 9 धावा फलकावर लागल्यात मित्रांनो. भरपूर मोठं गणित आहे या ठिकाणी. जिंकण्यासाठी 39 धावांची आवश्यकता आहे अजून 30 आणि त्या दरम्यान सुंदर असा क्षेत्ररक्षण करण बैरागी. काय अप्रतिम क्षेत्ररक्षण आहे. कमॉन डीजे. धन्यवाद. नक्कीच मित्रांनो दिल दर्या होता पण त्याचा काही दर्यादारीत त्यांना उतरताना आल्या फलंदाजाला या ठिकाणी त्याची चौकार अडवलेली आमच्या करण बैरागीने. कुठेतरी थोड्याशा त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या असेल एवढा सुंदर फटका होता पण तितक्या ताकदीचा या ठिकाणी क्षेत्ररक्षकही होता करण बैरागी. हा सायबा संघाकडनं खेळतो सातत्याने चांगला खेळ खेळतो. एक मोठी स्टारकास्ट भरलेला हा संघ या ठिकाणी. दरम्यान आतिफ पुढील चेंडू सामना करतो साई श्रद्धाचा फलंदाज ऑफला टवलेला चेंडू आणि या वेळेला मात्र चुकी होते तो एक मोठा क्षेत्ररक्षक सूरज प्रसाद याच्याकडनं आणि चेंडू जातोय सीमारेषे पार बाउंड्रीसाठी. कमॉन डीजे. 15 7 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. कुठेतरी चूक करताना सूरज प्रसाद आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. क्रिकेटमध्ये मित्रांनो कोणाकडनंही कधीही कुठलीही मोठी चूक होऊ शकते याला कोणी नजरअंदाज करू शकत नाही. दरम्यान पुन्हा एकदा सुंदर मारलेला चेंडू आणि तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण तितकीच अप्रतिम असा फेकी होती आणि आतिफ यांनी गॅदर सुद्धा केलेला चेंडू एक धाव या ठिकाणी अडवताना आलेली. धावसंख्या 1 ने पुढे धावसंख्याचा 16 आणि अजूनही धावा जिंकण्यासाठी पाहिजे त्या म्हणजे 23 सागर देसले.
हा सुद्धा एक मोठा खेळाडू, एक आता मात्र एक चेंडू आणि धावा ज्या पाहिजे आहेत ते जिंकण्यासाठी. एक बॉल आणि 14 धावा. याच्या पुढे सामना मुंबई वर्सेस 5B आणि डॉट चेंडूची सांगता. आणि या ठिकाणी दुसरा विजय संपादन करत सायबा संघ. खूप खूप अभिनंदन तुमचे सायबा संघ या ठिकाणी. आणि या सामन्याचा मानकरी ठरतोय तो ऋषिकेश देसाई, ज्याच्या बॅटिंग मधून आले 13 धावा आणि 1 विकेट. असा एक अनुभवी खेळाडू ऋषी. आणि मी राजूभाईंना विनंती करेल की त्यांनी या ठिकाणी त्यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन सन्मानित करावं.